7th स्टँडर्ड मध्ये आपण पाहत आहोत 4th चॅप्टर अँगल्स अँड पेअर्स ऑफ अँगल्स. अँगल आणि त्या अँगलच्या पेअर. ह्याच्यामध्ये काय काय पाहिलं बघा, लक्षात घ्या. ॲडजस्टंट अँगल विषयी आपण माहिती घेतली, त्यानंतर कॉम्प्लिमेंटरी अँगल पाहिलं आणि आज आपल्याला कोणता घ्यायचा, सप्लिमेंटरी अँगल. आता सप्लिमेंटरी अँगल कोणाला म्हणायचे पहा. सप्लिमेंटरी अँगल, सप्लिमेंटरी अँगल, सप्लिमेंटरी अँगल. सप्लिमेंटरी अँगल कोणाला म्हणतो आपण, की ज्या अँगलची, ज्या दोन अँगलची बेरीज किती असते, 180. आता कॉम्प्लिमेंटरी कोणाला म्हणतो आपण, की ज्या दोन अँगलची बेरीज किती असते, 90 डिग्री, त्याला म्हणतो आपण कॉम्प्लिमेंटरी अँगल. आणि ज्या दोन अँगलची बेरीज असते 180 डिग्री, त्याला म्हणतो आपण सप्लिमेंटरी अँगल. कोणता अँगल म्हणतो आपण, सप्लिमेंटरी अँगल. मग या त्याची डेफिनेशन बघा. द सम ऑफ द मेजर्स ऑफ टू अँगल्स, द सम of the measures of two angles is 180 degree, is 180 degree. They are known as, they are known as सप्लिमेंटरी अँगल. कोणते अँगल म्हणतात त्याला, सप्लिमेंटरी अँगल. म्हणजे असे अँगल की ज्या दोन अँगलची बेरीज किती, 180 डिग्री असते. दोन अँगलची बेरीज 180 डिग्री असते, त्यांना म्हणतो आपण सप्लिमेंटरी अँगल. मग आता ते दोन अँगल कसे, की ॲडजस्टंट असले तरी चालतील किंवा सेपरेट असले तरी चालते. मग असे दोन घेतले आपण, बघा लक्षात घ्या, की हा एक अँगल घेतला 120 डिग्रीचा, दुसरा अँगल घेतला 60 डिग्री. हे दोन अँगल आहेत, यांची बेरीज किती झाली, 180. म्हणजेच हे दोन्ही काय झाले, सप्लिमेंटरी. अजून आपलं असं घेता येईल बघा, हा घेतला आपण 110 आणि हा घेतला 70. 110 आणि 70 हे दोन्ही अँगलच आहेत की नाही, आणि ह्यांची बेरीज किती, ह्यांचं ॲडिशन किती आहे, 180 डिग्री. आणि हे कोणते, अजून दुसरी पेअर आपल्याला म्हणता येते, ही कोणती पेअर, ॲडजस्टंट पेअर. ह्याला ॲडजस्टंट पेअर सुद्धा आपण म्हणतो, कारण की ह्यांचा जो वर्टेक्स आहे हा वर्टेक्स कॉमन आहे. त्यांची जी आर्म आहे ती आर्म सुद्धा काय कॉमन आहे. आणि ह्यांचे इंटेरियर जे आहे ते इंटेरियर सेपरेट आहे, म्हणून ह्याला आपण ॲडजस्टंटही म्हणतो आणि ह्याला आपण कोणता म्हणतो, सप्लिमेंटरी. कारण की ह्यांचं जे मेजरमेंट आहे, ह्यांचं मेजरमेंटची जी ॲडिशन आहे ती ॲडिशन किती आहे, 180 डिग्री. आणि मग आता आपण पाहिलं की ज्या दोन अँगलची ॲडिशन असेल, ज्या दोन अँगलच्या मेजरची ॲडिशन 180 डिग्री असते, त्यांना आपण सप्लिमेंटरी अँगल असं म्हणतो आहे. बरोबर, त्यांना काय म्हणतात, सप्लिमेंटरी अँगल. मग आता बघा लक्षात द्या की यांचे आपल्याला सप्लिमेंटरी अँगल काढायचे. प्रॅक्टिस सेट आपण काय करू या ठिकाणी, 17 जसं आपण कॉम्प्लिमेंटरी अँगल काढले, तर आपल्याला काय करायचं, आता सप्लिमेंट्स ऑफ द काय अँगल्स गिवन बिलो, खाली जे काय अँगल दिले त्या अँगलची सप्लिमेंट. म्हणजे आता 60चा सप्लिमेंट कोणता झाला, 120. 120चा सप्लिमेंट कोणता झाला, 60. 110चा 70. 70चा सप्लिमेंट कोणता झाला, 110. जसं आपण कॉम्प्लिमेंटरी अँगल घेतलं, त्या कॉम्प्लिमेंटरी अँगलमध्ये कॉम्प्लिमेंटचा अँगल कोणता झाला, तर 30 असेल तर त्याचा कॉम्प्लिमेंटचा अँगल कोणता, 60 डिग्री. म्हणजे काय करणार, 90 मधून जो गिवन अँगल दिला तो 90 मधून गिवन अँगल का या ठिकाणी सबट्रॅक्ट केला की आपल्याला कॉम्प्लिमेंटरी. तसं इथं सप्लिमेंट्स आपल्याला काढायचं, तर सप्लिमेंट्स काढायचं म्हणल्यानंतर 180 मधून आपल्याला गिवन अँगल काय करायचं, मायनस करायचं. बरं, 180 मधून गिवन अँगल मायनस करायचा. पहा मग आता प्रॅक्टिस सेट. प्रॅक्टिस सेट पहा किती, 70. प्रॅक्टिस सेट आपण 70. प्रॅक्टिस सेट 7 मध्ये आपल्याला सप्लिमेंट्स काय करायचं, काढायचे आहे.
काय होईल बघा, लक्ष द्या. प्रॅक्टिस सेट 17 याच्यामध्ये काय म्हणलं बघा, प्रॅक्टिस सेट 17 काय बघा, सोपं. राईट द मेजर्स ऑफ, फर्स्ट क्वेश्चन, write the measures of the supplements of the angles given below. Write the measures of supplement of angle given below. आणि एक दिलाय बघा, लक्ष द्या, 15 डिग्री. किती दिलाय? 15 डिग्री. आणि ह्याचा काय करायचं, सप्लिमेंट्स ऑफ द अँगल, म्हणजे ह्याचं सप्लिमेंट्स काढायचं. बरे, मग सप्लिमेंट्स काढायचं म्हणल्यानंतर जसं आपण कॉम्प्लिमेंटरी अँगल काढत असताना काय म्हणलं या ठिकाणी, की तो काढत असताना जो गिवन अँगल 180 मधून काय केलं, मायनस केलं. किंवा ह्यालाच काय म्हणलं या ठिकाणी, की सपोज द सप्लिमेंटरी अँगल, सप्लिमेंट ऑफ द अँगल इज काय, x डिग्री या पद्धतीमध्ये दोन्ही घेतलं तरी चालतं, काय अडचण. बरे, किंवा म्हटलं त्यासाठी फॉर्म्युला किंवा आपण मेजर ऑफ सप्लिमेंटरी अँगल, supplementary angle is equal to 180 degree minus measure of given angle. आपला फॉर्म्युला साधा सोपा तयार होतो आपल्याकडे. कॉम्प्लिमेंटरी अँगलचा काय म्हणतो तुम्हाला, की मेजर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल इज इक्वल टू 90 मायनस मेजर ऑफ गिवन अँगल. आता सप्लिमेंटरी काढायचं म्हणल्यानंतर मेजर ऑफ सप्लिमेंटरी अँगल इज इक्वल टू 180 मायनस मेजर ऑफ गिवन अँगल. मग आता गिवन अँगल कोणता बघायला, किती आहे, 15 डिग्री. 180 मधून 15 मायनस करू, किती झाले, 180 मधून 60, 15 मायनस 165 डिग्री. 100 काय, 65 डिग्री. आणि मग म्हणायचं मेजर ऑफ सप्लिमेंटरी अँगल इज इक्वल टू 165 डिग्री. बरं, मेजर ऑफ सप्लिमेंटरी अँगल इज इक्वल टू 165 डिग्री. लक्षात. असंच काय करायचं, सेकंड नंबर दिला तुम्हाला 85 डिग्री. आता मी फॉर्म्युला अर्धा राहून देतो. 85 डिग्री काय होईल बघा, लक्षात घ्या. फक्त आता मायनस चेंज करत राहायचं. 85 डिग्री गिवन अँगल दिला, तुम्ही फॉर्म्युला द्यायचा, मेजर ऑफ सप्लिमेंटरी अँगल इज इक्वल टू 180 मायनस मेजर ऑफ गिवन अँगल. मग आपला गिवन अँगल कोणता आहे, 85 डिग्री. बरोबर, म्हणजे 180 मधून 85 आपल्याला मायनस करावं लागतील. किती येते, 95 डिग्री. म्हणजे 85 चा सप्लिमेंट्स काय होईल, 95 डिग्री. इथे लिहून काढत, मेजर ऑफ सप्लिमेंटरी अँगल इज इक्वल टू 95 डिग्री. असेच बाकीचे दिले. सगळ्या याच्यामधून काय करायचं आपण, 180 मधून सगळे काय करायचे, मायनस करायचे. मग काय 120. मग 120 दिल्यानंतर 180 मायनस 120 म्हणजे किती, 60. बरोबर आहे. 120 दिला आपल्याला, समजा या पद्धतीमध्ये थर्ड नंबर दिला आपल्याला 120 डिग्री. बरोबर. मग 120 म्हणल्यानंतर त्या फॉर्म्युल्यामध्ये घेऊन टाकायचं 180 मायनस 1 60 किती, 60 डिग्री. म्हणजे 120 चा सप्लिमेंट काय आला, 60 डिग्री. त्यानंतर 4 नंबर 37 डिग्री. आता इथं सुद्धा 37 म्हणल्यानंतर 180 मधून 37 मायनस करायचं. फॉर्म्युला तोच आपला, 180 मायनस 37 इज इक्वल टू काय होईल मला लक्षात आहे, किती झाले आता, हे 366 133 बरं, 133 बरं सर, 143 किती होईल, 143. म्हणजेच 37 चा सप्लिमेंटरी अँगल काय झाला आपला, 143. बरं. आता त्यानंतर 108 दिले, म्हणजे 108 म्हणल्यानंतर इथं बघा लक्षात द्या 108. बरं आहे. कितवा नंबर दिला आपल्याला तो, 5 नंबर 108. आता 180 मधून 108 मायनस करा इज इक्वल टू किती होईल, 72. म्हणजे सप्लिमेंटरी अँगल, मेजर ऑफ सप्लिमेंटरी अँगल इज इक्वल टू 72 डिग्री.
किती 72 डिग्री. आणि त्यानंतर आता 6 नंबर दिला बघा, लक्षात घ्या 0 डिग्री. किती 0 डिग्री. आता 0 डिग्री 6 नंबर दिला म्हणल्यानंतर इथं सुद्धा आपल्याला तो गिवन नंबर 0 डिग्रीचा आहे, म्हणजेच या ठिकाणी गिवन अँगल 0 डिग्रीचा आहे, म्हणजे 180 मधून 0 मायनस करायचा म्हणजेच 180. म्हणजे 0चा सप्लिमेंट काय 180 आहे. 180चा सप्लिमेंट 0. बरोबर. आता ए डिग्री दिला आपल्याला. मग आता ए डिग्री दिला 7 नंबर ए डिग्री. मग 180 मधून आपल्याला कोणता मायनस करायचा ए डिग्री. मग 180 डिग्री मायनस ए डिग्री म्हणजे तर आपण म्हणतो 180 मायनस ए डिग्री. 180 मायनस ए डिग्री हे काय होतं त्याचं सप्लिमेंटरी अँगल. अशा पद्धतीने सोपं आहे बघा, लक्षात घ्या. फॉर्म्युला घ्यायचा, त्या फॉर्म्युल्यामध्ये किमती ठेवून द्या. त्या किमती ठेवल्या की 180 मधून गिवन अँगल मायनस केला की आपल्याला त्या अँगलचा काय मिळतो सप्लिमेंट्स मिळत असतो. अँगलचा आपल्याला सप्लिमेंट मिळतो. आता त्या याच पद्धतीमध्ये आधारित बघा आता काय दिले तुम्हाला की काही मेजरमेंट दिलेत. सेकंड क्वेश्चन पाहू आपण. द मेजर्स ऑफ सम अँगल्स आर गिवन बिलो. मेजर्स ऑफ अँगल्स आणि काय केलं त्यांचे मेजरमेंट दिले बघा. आता द मेजर्स सेकंड आपला क्वेश्चन घेऊ. द मेजर्स ऑफ सम अँगल्स आर गिवन बिलो. यूज देम टू मेक पेयर्स ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँड सप्लिमेंटरी अँगल्स. म्हणजे काय करायचं आपला पेयर तयार करायचं. कोणत्या सप्लिमेंटरी अँगलची कॉम्प्लिमेंटरी अँगलची आपल्याला काय करायची पेयर लिहून काढायची. तिथं तुम्हाला काय केलं मेजरमेंट दिलेत कोणाचे अँगलचे आपल्याला मेजरमेंट दिलेत आणि ते मेजरमेंट पाहून आपल्याला त्यांचे काय करायचे सप्लिमेंटरी अँगल आपल्याला त्यांचं कॉम्प्लिमेंटरी अँगल कोणते आहेत ते घ्यायचे. आपल्याला माहिती आहे आता त्यांचं सप्लिमेंटरी अँगल कॉम्प्लिमेंटरी अँगल हे जर पाहायचे झाले तर काय करावं लागेल तुम्हाला त्यांचे ॲडिशन करावं लागेल. त्यांचं ॲडिशन पाहावं लागेल. कुणाचं ॲडिशन 180 येतं, कुणाचं ॲडिशन 90 येतं. अशी जोडी घेऊन आपल्याला काय करायचं त्या पेअर घेऊन आपल्याला त्यांची पेअर सांगायची की 180 आणि काय कॉम्प्लिमेंटरी आहे. बरोबर. आता पाहू आपण बघायला घ्या. मेजरमेंट ऑफ अँगल बी इज इक्वल टू 60 डिग्री. आता सेकंड क्वेश्चन घेतो आपण इथं. त्याच्यामध्ये दिले बघा लक्षात घ्या. मेजरमेंट ऑफ अँगल बी इज इक्वल टू किती आहे 60 डिग्री. मेजरमेंट ऑफ अँगल एन इज इक्वल टू 30 डिग्री. मेजरमेंट ऑफ अँगल वाय इज इक्वल टू 90 डिग्री. मेजरमेंट ऑफ अँगल कोणता जे इज इक्वल टू 150 डिग्री. त्यानंतर मेजरमेंट ऑफ अँगल डी इज इक्वल टू 75 डिग्री. मेजरमेंट ऑफ अँगल ई इज इक्वल टू 0 डिग्री. मेजरमेंट ऑफ अँगल एफ इज इक्वल टू 15 डिग्री. and measurement of angle G is equal to 120 degree. But the measures of some given angles are given below. Use them to make pairs of complementary and supplementary angle. Supplementary and complementary angle चे आपल्याला पेअर तयार करायचे. मग आता पाहूया ठिकाणी पहिले आपण सप्लिमेंटरी किंवा कॉम्प्लिमेंटरी अँगल. अँगल कोणते कॉम्प्लिमेंटरी अँगल बघा 60 आणि 30 किती झाले 90 झाले. म्हणजेच अँगल बी आणि अँगल काय अँगल बी आणि एल हे काय होते या ठिकाणी कॉम्प्लिमेंटरी अँगल. तर आपल्याला दुसरी घ्यायची सप्लिमेंटरी अँगल. कोणता अँगल घ्यायचा सप्लिमेंटरी. मग आता बी आणि यांची ऍडिशन किती झाली 90 डिग्री झाली म्हणून त्याला आपण कोणता अँगल म्हणलं कॉम्प्लिमेंटरी अँगल. आता बी ला जोडी बघा कोणती आहे का 180 ची नाही 180 बघा एम अँड जी बी आणि जी. बी हा 60 डिग्री आहे आणि जी हा किती आहे 120. म्हणजे 60 आणि 120 काय 180 डिग्री
म्हणजे यांचं जे ॲडिशन आहे 180 डिग्री म्हणल्यानंतर इथं बी ला अँगल बी अँड अँगल जी आर सप्लिमेंटरी अँगल. बी आणि जी हे सप्लिमेंटरी अँगल होते आणि बी आणि एन हे काय होतं कॉम्प्लिमेंटरी. बी आणि एन हे कॉम्प्लिमेंटरी अँगल आणि बी आणि जी हे काय आहे सप्लिमेंटरी. कारण बी आणि एनची जर ॲडिशन केली तर 90 डिग्री आली आणि बी आणि जीचं जर ॲडिशन केलं तर किती येतं 180 डिग्री. बरोबर. त्यानंतर पाहू आपण आता 30 आम्हाला लक्ष द्या. कॉम्प्लिमेंटरी अँगल कोणता आहे का. आता हे झाला इकडं नाही बरोबर. पण सप्लिमेंटरी अँगल आहे की नाही एन आणि जे हे दोन्ही सप्लिमेंटरी अँगल आहे. कारण की हे 30 आणि हे काय 150 म्हणजे 180. म्हणून इथं काय करायचं आपण सेकंड नंबर अँगल एन अँड अँगल जे आर सप्लिमेंटरी अँगल. हे दोन्ही काय होतात सप्लिमेंटरी अँगल. आता वाय घ्यायचा. वाय ला लक्ष द्या. वाय म्हणजे 90 डिग्री. 90 डिग्री आणि ई हे 0 डिग्रीचा 90 प्लस 0 कॉम्प्लिमेंटरी. बरोबर नाही म्हणजे त्या ठिकाणी कॉम्प्लिमेंट 90 प्लस 0 किती झाले 90 झाले. 90 ॲडिशन 90 आलं म्हणल्यानंतर ते दोन्ही अँगल काय होतात कॉम्प्लिमेंटरी अँगल. म्हणून वाय आणि ई हे काय होते कॉम्प्लिमेंटरी अँगल. तर आता त्यानंतर जे पाहू आपण. जे 150 आहे 150 आणि एन तर आपण घेतला आपण काय अडचण नाही 180. आता त्यानंतर डी पाहू आपण. हा 75 आहे बरोबर. हा किती आहे 75. आता 75 प्लस 15 म्हणजे किती झाले 19 झाले. म्हणजेच अँगल डी अँड अँगल एफ हे काय होतात 90 डिग्री होतात. अँगल डी आणि अँगल एफ हे काय होते 90 डिग्री. त्या लक्षात. अजून दुसरं कोणतं आहे का पहा 0ला हा 90 झाला आपला बरोबर आहे. हे 15ला कोण घेतला आपण हे 75 घेतला आणि 120ला आपण काय घेतला 60 घेतला. या पद्धतीमध्ये ते आपण काय करायचं त्या ठिकाणी आपल्याला पाहावं लागेल की कोणाकोणाची बेरीज कोणाकोणाचं ॲडिशन हे 120 येते 60 येतं 90 येतं. असे आपल्याला काय करायचं त्यांच्या पेअर घ्यायच्या. तर आपल्याला कॉम्प्लिमेंटरी अँगलच्या किती पेअर मिळाल्या याच्यामध्ये 3 आणि सप्लिमेंटरी अँगलच्या किती पेअर मिळाल्या 2. कारण बी आणि जी यांची ॲडिशन झाली 120 आणि एन आणि जे यांची ॲडिशन किती झाली 180. म्हणून हे 180 दोन्हीचं त्या ठिकाणी सम झाल्यामुळं बेरीज झाल्यामुळं आपल्याला त्यांना सप्लिमेंटरी म्हणता झालं. आणि हे बी आणि एन या अँगलची जी बेरीज आहे ती 90 आहे. वाय आणि ई या अँगलची बेरीज 90 आहे आणि डी आणि एफ या अँगलची बेरीज सुद्धा काय ठिकाणी 90 आहे. म्हणून ह्या ज्या 3 पेअर्स आहेत त्यांना म्हणून आपण कॉम्प्लिमेंटरी अँगल. त्या लक्षात. या पद्धतीमध्ये आपल्या इथं सेकंड क्वेश्चन जो आहे तो सेकंड क्वेश्चन काय होतो संपवतो. त्यानंतर पाहू आपण थर्ड क्वेश्चन. बरं. ट्रायंगल एक्स वाय झेड म्हणजे लक्षात आपल्या ठिकाणी फक्त काय करायचं मला जे अँगल दिले ज्या अँगलचं मेजरमेंट दिले त्या अँगलचं मेजरमेंट घ्यायचं. त्यांची आपण काय करायची ॲडिशन पाहायची. ॲडिशन बरोबर 180 190 जर आली तर काय म्हणतात कॉम्प्लिमेंटरी आणि सप्लिमेंटरी अँगल. बरोबर. आता त्यानंतर थर्ड नंबर पाहू आपण. इन ट्रायंगल एक्स वाय झेड. कोणता ट्रायंगल घ्यायचा आपल्याला एक्स वाय झेड. त्या ट्रायंगल मध्ये काय म्हणलं मेजरमेंट ऑफ अँगल वाय 90 डिग्री. व्हॉट काइंड ऑफ पेअर डू एक्स अँड वाय एक्स अँड झेड मेक. बरोबर. इन ट्रायंगल एक्स वाय झेड. थर्ड नंबर इन ट्रायंगल एक्स वाय झेड. एक्स वाय झेड हा ट्रायंगल दिला तुम्हाला. मेजरमेंट ऑफ अँगल वाय इज इक्वल टू 90 डिग्री. मेजरमेंट ऑफ अँगल वाय इज इक्वल टू 90 डिग्री. तर काय म्हणते व्हॉट काइंड ऑफ a pair do what kind of a pair do angle x and angle z make and angle z make. बरोबर. कोणते
कोणती पेअर होते एक्स आणि झेड ची ते आपल्याला सांगायचे. काय होईल बघा लक्षात घ्या. द सम ऑफ द मेजर्स ऑफ the measure of three angle of a triangle is 180 degree. बरोबर. तीन अँगल आहेत, त्या तीन अँगलची बेरीज किती 180 डिग्री. कोणत्या तीन अँगलची बेरीज? ट्रायंगलच्या तीन अँगलची बेरीज. मग काय म्हणता येईल? देअरफॉर मेजरमेंट ऑफ अँगल x प्लस y प्लस z इज इक्वल टू किती आहे? 180 डिग्री. बरोबर नाही? कारण की ते ट्रायंगलचे अँगल आहेत. ट्रायंगलचे तिन्ही अँगल आहेत. मग त्यांची बेरीज किती जाईल? त्यांचं ऍडिशन झालं आपलं 180 डिग्री. आणि मग आता त्याच्यापैकी x y हा किती दिला? 90 डिग्री. म्हणून आपण काय केलं? मेजरमेंट ऑफ अँगल x प्लस 90 प्लस अँगल z बरं इज इक्वल टू 180 डिग्री. मग आता काय? अँगल x प्लस अँगल z इज इक्वल टू 180 प्लस 90. त्याची साईड चेंज केली आपण, तिकडे गेल्यानंतर काय होईल? -90 होईल. x प्लस z इज इक्वल टू बरं x आणि z यांची बेरीज किती आली आपल्याला? 90 आली. बरोबर नाही? मग x आणि z या अँगलची जर ऍडिशन 90 आली असेल तर आपल्याला त्या अँगलला कोणता अँगल म्हणता येतं? कोणती पेअर म्हणता येईल आपल्याला? कॉम्प्लिमेंटरी अँगल. देअरफॉर अँगल x and angle z are complementary angle. अँगल x and angle z are काय म्हणतात आपल्याला? कॉम्प्लिमेंटरी अँगल. कोणते अँगल झाले? कॉम्प्लिमेंटरी. कारण त्यांचं ऍडिशन हे किती आलंय? 90 डिग्री. त्यांचं ऍडिशन किती आलं? 90 डिग्री. म्हणून त्यांना आपण काय म्हणलो? कॉम्प्लिमेंटरी अँगल. बरोबर लक्षात आलं की नाही? हे तीन अँगल विषयी माहिती आपल्याला दिली. एका अँगलची माहिती दिली. दोन अँगल हे कसे आहेत ते विचारलं. मग आपल्याला माहिती की तिन्ही अँगलची जी बेरीज आहे ती बेरीज ही किती असते? 180 डिग्री. म्हणून अँगल x अँगल y आणि अँगल z इज इक्वल टू आपण 180 घेतलं. त्याच्यामध्ये y ची व्हॅल्यू आपल्याला पुट करून टाकली. y ची व्हॅल्यू दिली आपल्याला किती आहे? 90 डिग्री. म्हणून y ची व्हॅल्यू आपण घेऊन टाकली. आणि x प्लस z इज इक्वल टू 180 मायनस 90 म्हणजे किती झालं? 90 डिग्री. म्हणजे x आणि z यांचे जे ऍडिशन आहे ते ऍडिशन काय झालं या ठिकाणी? 90 डिग्री आल्यामुळं आपल्याला ते दोन्ही अँगल काय म्हणता येतात? कॉम्प्लिमेंटरी अँगल. आता त्यानंतर 4 नंबर बघ. द डिफरन्स बिटवीन द मेजर्स ऑफ टू अँगल्स ऑफ कॉम्प्लिमेंटरी पेयर्स इज 40 डिग्री. फाइंड द मेजर ऑफ द टू अँगल्स. बघा दोन अँगल आहेत. बरं दोन अँगल आहेत आणि त्या दोन अँगलचा मधलं जे डिफरन्स आहे बरे कोणते दोन अँगल आहेत? कॉम्प्लिमेंटरी अँगल आहे. दोन्ही पेअर कोणती आहे? कॉम्प्लिमेंटरी अँगलची पेअर आहे. आणि त्या कॉम्प्लिमेंटरी अँगलच्या पेअरमध्ये किती आहे डिफरन्स? 40 डिग्रीचा डिफरन्स. बरं किती डिग्रीचा डिफरन्स आहे त्यांच्यामध्ये? 40 डिग्रीचा डिफरन्स आहे. म्हणून आपल्याला काय करता आलं पाहिजे की त्यांची पेअर जी आहे ती पेअर आपल्याला काढता आली पाहिजे. काय म्हणलं बघा? द डिफरन्स बिटवीन द मेजर्स ऑफ टू अँगल्स ऑफ कॉम्प्लिमेंटरी पेअर. सपोज बरं कोणते किती गणित बघा लागतील? आपलं चौथं गणित 4 नंबर. सपोज मेजर ऑफ अँगल इज इक्वल टू x डिग्री. पहिला जो आपला घेतला आपण एक त्याच्यातला x घेतला तर दुसरा घ्यायचा आपल्याला. बरोबर आहे. आपल्याला काय करायचं आहे? दुसरा घ्यायचा. तर त्यांच्या मधला जो डिफरन्स आहे तो डिफरन्स कितीचा आहे? 40चा आहे. बरोबर त्यांच्या मधला डिफरन्स कितीचा? 40चा आहे. म्हणजे या ठिकाणी त्यांच्या मधला डिफरन्स 40चा आहे. म्हणजे आपण काय कॉम्प्लिमेंट्स मेजर ऑफ कॉम्प्लिमेंट आहे.
मेजर ऑफ कॉम्प्लिमेंट्स अँगल म्हणजे त्यांच्यामध्ये डिफरन्स कितीचा आहे 40चा आहे. मग 40चा डिफरन्स म्हणजे एक जर x असेल तर दुसरा x प्लस 40 किंवा x मायनस 40 असं घेता येईल आपल्याला. होतंय का ते x मायनस 40 घ्या किंवा x प्लस 40 एक तर तो 40 ने कमी असेल किंवा 40 ने काय असेल जास्त असेल त्यांच्यामधला जो फरक आहे तो फरक कितीचा आहे 40चा आहे. म्हणून हा जर x असेल हा जर लहान असेल तर हा मोठा घेतला आपण मग x प्लस 40 घेतला. मग देअरफॉर म्हणायचं कॉम्प्लिमेंट्स आहेत हे दोन्ही अँगल काय कॉम्प्लिमेंट्स आहेत म्हणजे यांची जी बेरीज आहे ती बेरीज किती यायला पाहिजे 90 डिग्री. किती यायला पाहिजे 90 डिग्री. बरं यांची जी बेरीज आहे ती बेरीज यायला पाहिजे 90 डिग्री. आणि मग आता काय होईल बघा लक्षात घ्या की हा जर अँगल या ठिकाणी x असेल तर x प्लस x म्हणजे किती आहे 2x इज इक्वल टू 90 मायनस 40. 90 मायनस काय झालं 40 आणि मग 90 मायनस 40 म्हणल्यानंतर किती झाले 50 आणि मग x इज इक्वल टू 50 अपॉन 2 x इज इक्वल टू 20. बरोबर x इज इक्वल टू 25. मग x इज इक्वल टू 25 म्हणल्यानंतर मेजर ऑफ अँगल is equal to x is equal to किती झालं 25 डिग्री. मेजर ऑफ कॉम्प्लिमेंट्स अँगल काय होईल तो दिला आपल्याला x प्लस 40 म्हणजे x प्लस 25 आणि x प्लस 25 म्हणजे 65 किती आहे 65 डिग्री. बरे 65 म्हणजे पहिला आपल्याला कोणता एक गृहीत धरला आपण x म्हणजे 25 डिग्री आणि दुसरा त्याच्यापेक्षा 40 मोठा आहे म्हणजे 65 डिग्री. आणि मग म्हणायचं आपल्याला काय म्हणते therefore the measure of the two angles is 25 degree and 65 degree. Correct? Measure of two angles is 25 degree and 65 degree. म्हणजे 25 आणि 65 डिग्री हे त्या दोन अँगलचं काय मेजरमेंट आहे. कारण आपण पाहिलं तर त्यांची बेरीज किती आहे त्यांची ॲडिशन 90 म्हणजेच कॉम्प्लिमेंटरी अँगल झाले. त्यांचं जे सबट्रॅक्शन आहे त्यांचा जो डिफरन्स आहे तो डिफरन्स आपल्याला किती पाहिजे होता 40 डिग्रीचा. तर तो डिफरन्स सुद्धा काय मिळाला आपल्या या ठिकाणी 40 डिग्रीचा मिळाला. या पद्धतीमध्ये आपल्याला काय करता येतं या ठिकाणी 4 नंबरचं एक्झाम्पल ते आपल्याला सॉल्व. त्यानंतर 5 नंबर दिले तुम्हाला quadrilateral PTNM is a rectangle. Write the measures of supplements of the complement of A. Sorry, the measure of the write the names of the pairs of supplementary angles. Supplementary angle च्या pairs लिहून काढायच्या. एवढं की आपण काय करू या ठिकाणी सप्लिमेंटरी अँगल बनल्यानंतर सगळ्याचं जे ॲडिशन आहे ते ॲडिशन हे कसं असलं पाहिजे 180 डिग्री असलं पाहिजे. बरोबर सगळ्याचं ॲडिशन किती असलं पाहिजे दोन्ही अँगलचं ॲडिशन हे 180 डिग्री असलं पाहिजे. आणि मग ज्यांचं ॲडिशन 180 डिग्री आहे अशांना काय म्हणतो आपण सप्लिमेंटरी. एक पाचवं एक्झाम्पल आपण घेऊन टाकू. काय बघा लक्ष द्या क्वाड्रिलॅटरल दिला आहे तो क्वाड्रिलॅटरल कोणता आहे रेक्टँगल आहे. मग रेक्टँगल विषयी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की PMTN किंवा PTNM हा काय दिला आपल्याला क्वाड्रिलॅटरल. PTNM हा काय क्वाड्रिलॅटरल म्हणजे रेक्टँगल. बरं PTNM is a rectangle. Quadrilateral PTNM 5 number TNM is rectangle. कोणता रेक्टँगल. मग रेक्टँगल आहे म्हणल्यानंतर त्याचे जे सगळे अँगल आहेत त्याच्याविषयी माहिती तुम्हाला काय असतात राईट अँगल असतात. म्हणून म्हणायचं therefore measurement of angle P is equal to measurement of angle T is equal to N
measurement of M is equal to M is equal to 90 degree. PTNM हे सगळ्यांचं मेजर किती आहे 90 डिग्री आहे. ह्याच्यामधला पेअर लिहायचं आपल्याला बरोबर. मग देअरफोर पेअर ऑफ सप्लिमेंटरी अँगल बरोबर आहे. सप्लिमेंटरी अँगल मग आता सप्लिमेंटरी अँगलच्या पेअर नाही. मग काय होतील पेअर बघा की ज्यांची ऍडिशन 180 आहे. पुन्हा कोणाची ऍडिशन 180 पी आणि टी ची ऍडिशन 180 कारण 90 प्लस 90 180. टी आणि एन ची ऍडिशन 180 कारण 90 प्लस 90 180. एन आणि एम यांची ऍडिशन 180 कारण हे सुद्धा 90 हे 90 म्हणजेच 180 झालं बरोबर आहे. मग आणि पी आणि एम सुद्धा यांचं सुद्धा ऍडिशन 180 येतं. म्हणजे हे सगळे एकमेकांचे काय त्या ठिकाणी सप्लिमेंटरी अँगल आहेत. म्हणून इथे काय करायचं अँगल पी अँड अँगल काय म्हणू आपण टी. सेकंड नंबर अँगल टी अँड अँगल एन. थर्ड नंबर अँगल एन अँड अँगल एम. आणि फोर्थ नंबर अँगल एम अँड अँगल पी. या पद्धतीमध्ये सगळे एकमेकांचे काय होतात त्या ठिकाणी सप्लिमेंटरी अँगल होतात. अजून आपल्याला काय घेता येईल 5 नंबर अँगल पी अँड अँगल एन. आणि 6 नंबर हे आपलं एम अँड अँगल काय सर्व आहे एकमेकांचे काय होतात त्या ठिकाणी सप्लिमेंटरी अँगल होतात. काही अडचणी त्याच्यामध्ये व या पद्धतीमध्ये आपल्याला काय प्रॅक्टिस 17 मधले आपले 5 एक्झाम्पल झाले. राहिलेले 2 एक्झाम्पल आहेत. ते 2 एक्झाम्पल आपण काय करू पुढील लेक्चरमध्ये करू.